इयत्ता 10वी राज्यशास्त्र पाठ क्रमांक 2 निवडणूक प्रक्रिया. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. 2. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. 3. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते. प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. विधान चूक की बरोबर हे सकारण स्पष्ट करताना सर्वात आधी हे विधान चूक आहे की बरोबर आहे हे लिहिणे भाग आहे. त्यानंतर त्याचं कारण द्यावं लागेल आणि सर्वात शेवटी पुन्हा ते विधान लिहावं लागेल. मग निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. हे विधान बरोबर आहे कारण पहिला मुद्दा, त्यामुळे निवडणुका अधिकाधिक खुल्या व न्याय्य वातावरणात होण्याकरिता निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करते. मुद्दा 2, सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. सरकारसुद्धा या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. तिसरा मुद्दा, गेल्या काही दशकात निवडणुकांदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अवलंबलेला उपाय म्हणजेच आचारसंहिता. मुद्दा चौथा, धाक, दपटशा, दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. दुसरा प्रश्न. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. हे विधान बरोबर आहे कारण एखाद्या वेळी निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण व्हायच्या आधी अल्पमतात येते आणि पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसते. दुसरा मुद्दा, काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. तिसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. चौथा मुद्दा, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. पाचवा मुद्दा, अशा परिस्थितीत मतदारसंघाची कामे कोण करणार असा प्रश्न निर्माण होऊन निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुका घेऊ शकतो. प्रश्न तिसरा, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. हे विधान चूक आहे कारण पहिला मुद्दा, निवडणूक आयोग हे भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. दुसरा मुद्दा, त्यामुळे निवडणुकीचे संपूर्ण संचालन म्हणजेच निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम व वेळापत्रक ठरवणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असते. तिसरा मुद्दा, राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. चौथा मुद्दा, म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार न ठरविता निवडणूक आयोग ठरविते. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. मतदारसंघाची पुनर्रचना. पहिला मुद्दा, विधानसभा
आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते. दुसरा मुद्दा, सुरुवातीच्या काळात निवडणूक आयोगाने हे मतदारसंघ निश्चित केले, परंतु काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर झाले आहे. तिसरा मुद्दा, काही ठिकाणी मतदारांची संख्या घटते तर काही ठिकाणी प्रचंड वाढते. उद्योग व्यवसायांमुळे. यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत, म्हणून मतदारसंघांची पुनर्रचना करावी लागते. चौथा मुद्दा, लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 आहे, म्हणजेच लोकसभेचे एकूण 543 मतदारसंघ आहेत. पाचवा मुद्दा, मतदारसंघ निर्माण करण्याचे कार्य निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीकडे असते. सहावा मुद्दा, ही समिती कोणत्याही दबावाखाली न येता तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. दुसरी टीप, मतपेटी ते EVM मशीनपर्यंतचा प्रवास. 1951-52च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून मतपेट्यांचा वापर केला जात असे. पहिल्या निवडणुकीत स्टीलच्या 20 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या होत्या. त्या मतपेट्यांवर पक्षांची निवडणूक चिन्हे चिकटवली गेली. ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पेटीत कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची अशी पद्धत होती. 1990च्या दशकापासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच EVM वापरण्यात येऊ लागले. तिसरा मुद्दा, EVM मशीनच्या वापरामुळे अनेक बाबी साध्य करता आल्या. मतदाराला मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर नोटा म्हणजेच वरीलपैकी कोणी नाही हा पर्याय वापरता आला. चौथा मुद्दा, पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली, तसेच निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागले. प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाची भूमिका, मतदाराची भूमिका आणि राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका याद्वारे स्पष्ट करायची आहे. निवडणूक आयोग भूमिका, मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, मतदानाची व्यवस्था करणे, मतमोजणी व निकाल जाहीर करणे. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका, उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचे तिकीट देणे, उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत पाठविणे, निवडणुकीचा प्रचार करणे, निवडणूक खर्चाचा हिशेब आयोगाला सादर करणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे. मतदार भूमिका, आचारसंहितेचे पालन करणे, प्रचार सभांना हजर राहून मतनिश्चिती करणे, मतदान करणे. प्रश्न पाचवा, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. निवडणूक आयोगाची कार्ये पुढीलप्रमाणे. 1. मतदार याद्या तयार करणे. मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे, मतदारांना ओळखपत्र देणे इत्यादी कार्ये निवडणूक आयोग करते. दुसरा मुद्दा, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचे संपूर्ण संचालन करायचे असल्याने कोणत्या राज्यात, केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे ठरविणे. तिसरा मुद्दा, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार यांना अर्ज भरावा लागतो. त्या अर्जांची छाननी करून निवडणूक लढवण्यास मान्यता देणे.
चौथा मुद्दा, राजकीय पक्षांना मान्यता देणे. देशातील सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. पाचवा मुद्दा, निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत. प्रश्न दुसरा, निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते. तिसरा मुद्दा, संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते. चौथा मुद्दा, निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. त्यांना संसदेद्वारे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदभ्रष्ट केले जाते. प्रश्न तिसरा, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. पहिला मुद्दा, भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्या निवडणूक आचारसंहिता होय. दुसरा मुद्दा, गेल्या काही दशकांपासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. हे निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे झाल्याचे दिसते. तिसरा मुद्दा, निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते ज्यात स्पष्ट केलेले असते त्याला निवडणूक आचारसंहिता म्हणतात. चौथा मुद्दा, या आचारसंहितेतील नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही. पाचवा मुद्दा, गेल्या काही निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते.